12 तासाच्या आतमध्ये एकाच दिवसामध्ये 2 मालिकावीराच्या बाईक जिंकण्याचा विक्रम त्याने केलेला आहे. फक्त मी टाकलं भावेश पवार BMW. हे किती रील आले आहे बघा स्टार्टिंगलाच 1 2 3. एक मेन गोष्ट आहे तर उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका, कारण का उद्या आपण जाणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये जिसका नाम आहे व्लॉग विथ साई. तर आज आपल्याकडे कंटेंट नाही आहे व्लॉग बनवला, तर आज आपण असाच नॉर्मल यूट्यूबवर व्हिडिओज बघतो आहे, काहीतरी शिकतो आहे आपण. तर ना आज एक प्लेअरचा ब्रॉडकास्ट आहे, त्याचं नाव आहे सागर राजे. कधी रिलीज कधी पोस्ट झाला म्हणजे तो ब्लॉग 1 मिनिट. रफ्तार का राजा, तो ये रफ्तार का राजा नाम आपको कहाँ से और कैसे म्हणून मैं तुरंत बचा झाले दोन दिवस झाले त्या ब्लॉगला टाकून. मेरा अभी बहुत अच्छा 2 मैच अच्छा बॉलिंग गिरा. तर त्याला झालं टाईप झाला त्याला टाकून. तर आपण पण तसाच ब्रॉडकास्ट घेणार होतो. तर यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर आपला अजून एक आय डी आहे, साई 23 एडिट्स करून आहे. इंस्टाग्रामवर पण आपला आहे. इंस्टाग्रामवर पण आपल्याला सबस्क्रायबर आहे. यूट्यूबचे सबस्क्रायबर दाखवतो मी तुम्हाला. आपलं जे चॅनल आहे ना, चॅनल यूट्यूबवर आपल्या ना 1400 आहे, म्हणजे ते खूप आहे आपल्यासाठी. 1400 पण खूप आहे. हां 149 आहे, 1.49 म्हणजे 1490. बट ते माझ्यासाठी खूप आहे, खूप म्हणजे खूप आहे. एवढे आहे बट ते माझ्यासाठी एवढे आहे. तर आता आपण आहे ना, तो प्लेअर खूप चांगला प्लेअर आहे. तर आपण पण तसं चालू करणार. एक टुर्नामेंट येते, कदाचित आपण म्हणजे जाणार आहे, ते फिक्स आहे. तर तिथे आपण ब्लॉग काढणार आहे. आता सगळ्यांसोबत आपल्याला बोलायला तर जमत नाही, बट शिकायचं आहे, कारण की आता आपण ब्लॉगिंग तर चालू केली आहे. तर आपल्याला शिकायचं तर आहे, सगळं येत नाही बट करणार आहे. तर आपले यूट्यूबवर पण आहे, तर आपण कदाचित त्याच्यावर ब्रॉडकास्टचे व्हिडिओ टाकू. थोडा लाज वाटेल भाई, बघा 100 लोक तिथे असतील. त्या जिथे मी व्हिडिओ करणार आहे, ब्रॉडकास्ट करणार, तो खूप मोठा प्लेअर आहे, सगळ्यांसोबत करणार आहे. बट ते 100 लोक तिथे असतील. बट त्या 100 लोक 10 मिनटं बोलायचं आहे, फक्त 10 किंवा 7 मिनटं. आता ते ब्लॉग बघतील, समजा क्रिकेटचा ब्लॉग आहे, ब्रॉडकास्ट आहे, तर 1000 लोक तरी बघतील. त्या 1000 लोकांनी मला खूप फायदा होणार आहे. 10 मिनटं बोलायचं आहे. थोडी वाटेल भीती, बट ट्राय करायला काय हरकत आहे मित्रांनो, ट्राय करूया. इंस्टाग्रामवर आपल्याला रील्स लय येतात, मेहनत करो असे लय कॉन्टेंट क्रिएटर आहे ज्यांची मेहनत खूप. मी तर आत्ता चालू केलं आहे, तरी मला असं वाटतं मला अजून सक्सेस करायला भेटत आहे. पण त्या लोकांनी 10 वर्ष 5 वर्षानंतर त्यांना सक्सेस भेटते आहे. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवला आहे, तर बघत राहा. तर अपना इंस्टाग्राम का आईडी है, अपन गूगल पे डालते हैं. साई 23 यूट्यूब का आ रहा है, ADITZ. ग्राम. तर आपला कदाचित आया है गाइज. 1 मिनट बघूया, आपण चेक करूया आपली प्रोफाईल. हाँ ये है अपना प्रोफाईल, दिखाता हूँ. तर लॉग इन वगैरे तर काय होत नाही, बट इथे आपले व्हिडिओज ओपन होतील थोडाफार. तर आपण बनवलेले व्हिडिओ आहे ना, आपले एक व्हिडिओ यूज केले कोणीतरी, रिमिक्स राजा भाई, क्रिकेट राजा, त्यांनी हे बघा. हे आपले में अगर ऐसा है ये तो फिर आने वाले साल में होगा क्या भाई साहब? शॉट देख लो इनका पहले. हे बघा आपलं नाव, बाजू में ताकत है, 23 एडिट्स. खेलने का तरीका सबसे अलग है, मगर सबसे शानदार है ये. वो सामने हो. अजून व्हिडिओज आहे आपले. ये देखो तुम्हारा भाई, देखो भाई. हे जेव्हा आपले 2K फॉलोअर्स झालेले तेव्हाच आहे.
आता आपले 3K व्हायला आले. जास्त टाईम नाही लागणार 3Kला. तुम्ही तुमचा सपोर्ट दिला तर आज पण होऊन जातील. 60 सबस्क्रायबर बाकी आहे फक्त 60. ही आपण आज टाकले व्हिडिओ, ही काल टाकली, ही त्याच्या आधी टाकली आहे, ही पण त्या आधी टाकली, ही मोक्षी टाकली, सीमोर नको, परत पासवर्ड मागेल, जाऊ द्या, पासवर्ड नको आपल्याला. तर आता आपण बघितलं आपलं प्रोफाईल बघितलं इंस्टाग्रामचा. आता आपले तिथे पण 3000 फॉलोअर्स कंप्लीट व्हायला लागले. तर आता आपण बघतोय ब्रॉडकास्ट सागरचा. सागर निवांत आहे. तो उसका एक्सपीरियंस कैसा रहा सैलरी पे खेलना, उनके साथ उनके टीम के साथ जेलअप करना? सैलरी तो लंबी की बात है, वो सब बहुत अच्छे, हार जीत सब जगह एंट्री डालते थे और सब लड़के लोग को प्रोत्साहन देते थे, तुम अच्छा खेलो अच्छा जीतेगे. तो वहाँ पे आप लगातार टूर्नामेंट जीते सब टीम से, तो बीच में आपको बैड पैच आया, तो उस बैड पैच के बारे में कुछ कहना चाहेंगे? सबका आता है बैड पैच, बॉलर लोग का तो बैड पैच रहता है, बैट्समैन लोग का रहता है. बैड पैच रहता है, कोई उसको पूछता नहीं है. मैं गांव में गया था एक बार, सागर तेरा है, बॉलिंग अच्छा नहीं, बैटिंग नहीं. अभी कैसा कि मेहनत करता, रोज प्रैक्टिस करता अच्छा. तो आपका बॅड पॅच किसका नाही आता. बॅड पॅच सगळ्यांचे येतात भाई. तर आता आपण काहीतरी दुसरं बघूया, तुम्हाला पण कंटाळा येईल एकच बघून. अभी आपण देखे की आपण ना आता ब्लॉग विथ नझीर त्यांचा ब्लॉग बघूया. ते टेनिस क्रिकेटवाले, टेनिस क्रिकेट म्हणजे केतन म्हात्रे, पवन केने, त्यांचे सगळ्यांचे आहे. त्यांचे पण खूप लवकर भाई त्यांचे सबस्क्रायबर एवढे फटाफट वाढले ना, तेवढी त्यांची मेहनत आहे. एक मिनिट. फर्स्ट बॉल नहीं लगा. ये देखो गाइस, 38 में बाइक मिला. ये एक बॉल 4 रन, सुपर ओवर तर हम लोग आए तो अभी मैच. तर हे आहे नझीर भाई. यांचं फटाफट आहे ना चॅनल सबस्क्राईब वगैरे झालेलं सगळं एकदम, म्हणजे बोलतात ना 2 ब्लॉग टाकलेले त्याच्यातच त्यांचं सगळं मॉनिटाईज वगैरे झालेलं. कारण का टेनिस क्रिकेट असा प्लॅटफॉर्म आहे की भाई त्यांचे खूप फॅन्स आहे. तर हे केतन म्हात्रे वगैरे, फरदीन काझी, सत्करण अंबाला असं नसायचे, बट ऑलमोस्ट सगळे प्रोफेशनल प्लेयर, म्हणजे जे टेनिसचे प्रोफेशनल आहे एकदम वरच्या लेवलचे, त्यांच्या पण सोबत असायचे. आउट ऑफ वगैरह जायचे. चालू है सुपर ओवर का मैच चालू है पवन लोगों का मैच. बाकी इसके बाद 2 क्वार्टर फाइनल मैच है, फिर सेमीफाइनल. पुढे बघूया आपण. चैलेंज आणि याच मॅचला आहे ना केतन म्हात्रेला त्याला 2 बाईक भेटल्या वाटतं या टुर्नामेंटला, एक बाईक आणि एक इलेक्ट्रिक स्कूटी. तर त्याचे आता टोटल 38 झाले. बाईकर मॅन त्याला म्हणतात. 2 होना चाहिए, 2 गया. आपण डायरेक्ट बघूया बाईक. मारेगा राहुल पाटिल. तुम्हारे फैन बहुत है, राहुल पाटिल का फैन पूरा देखो ग्राउंड भरा हुआ है. तासाच्या आतमध्ये एकाच दिवसामध्ये 2 मालिकावीराच्या बघा. बाईक जिंकण्याचा विक्रम त्याने केलेला आहे. आणि एका दिवसात त्याला केतन म्हात्रेला एका दिवसात 2 गाड्या भेटल्या. 12 तासाच्या आत त्याने 2 गाड्या जिंकल्या. 2 गाड्या. खूप चांगला खेळला. तो देखील त्याची संपूर्ण चित्रफित पाहतोय, ज्या पद्धतीने केतनने बॅटिंग केली आहे आणि त्याचा सन्मान आता इथे केला जातो आमच्या तिन्ही मित्रांच्या वतीने. जल्पेश आणि
या टीमचा सन्मान इथे होतोय. हे बघा या दोन गाड्या आहे. दोन गाड्या एका दिवसात भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. एका दिवसात दोन गाड्या भेटल्या केतन म्हात्रेला. एक दिन में 2 बाइक. कौन सा ट्रॉफी अभी वाला ना लेके आ रहा है. एक दिन में 2 बाइक एक साथ. ये दोन्ही संघ मला घ्या. तर अशाच तर आपण अजून एक व्हिडिओ बघूया. ती गाडी कडक आहे. कडक म्हणजे भाई तडक आहे. Few moments later. तर मी आता बोलत होतो भावेश पवार ज्याने BMW गाडी जिंकली आहे. फक्त मी टाकला भावेश पवार आहे बघा. फक्त मी टाकला भावेश पवार BMW. म्हणजे किती रील आले आहे बघा. स्टार्टिंगलाच 1 2 3 बघा. आपण कोणतीतरी एक रील बघू. नो कॉपीराइट. हे बघा ही गाडी त्याला भेटली आहे. दिस स्ट्रगल. हे बघा उद्या गाणं नाही लावू शकत आपण बट स्ट्रगल मेन आहे भाई. हे बघा मित्रांनो, इंदोर येथे एक मोठी स्पर्धा सुरू आहे, क्रिक प्रो प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेत टोटल 51 लाखचं पारितोषिक पाहायला आपल्याला मिळणार आहे. आणि या स्पर्धेचा आज फायनल डे आहे. तर या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे एक मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला BMW ची बाईक पाहायला मिळणार आहे. खूप कमी स्पर्धा असतात जिथे आपल्याला अशा स्पोर्ट्स बाईक पाहायला मिळतात. तर आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टॉप परफॉर्मर्स पाहू. बॅटिंगमध्ये नंबर 1ला प्लेयर आहे श्रेयस कदम. 4 इनिंगमध्ये 139 धावा. 2 नंबरला आहेत जगत सरकार. 3 मॅचमध्ये 106. 3 नंबरला आहेत योगेश सोलंकी. 3 मॅचमध्ये 98 धावा. 4 नंबरला आहेत सिकंदर भट्टी. 3 मॅचमध्ये 93 धावा. आता आपण पाहू बॉलिंगचा परफॉर्मन्स. तर बॉलिंगमध्ये नंबर 1ला आहेत भावेश पवार. 4 मॅचमध्ये 10 विकेट. दुसरे नंबरला आहेत राकेश राजूबाईकर. 3 मॅचमध्ये 8 विकेट. 3 नंबरला आहेत प्रवीण बुरा. 2 मॅचमध्ये 7 विकेट. 4 नंबरला आहेत शेख फिरोज. 3 मॅचमध्ये 6 विकेट. तर तुम्ही बघितलंच असेल भाई, स्ट्रगल केलं तर काही होऊ शकतं. आपण पण स्ट्रगल केला तर आपण पण एक दिवस यूट्यूबर बनू शकतो, ब्लॉगर बनू शकतो किंवा काही बनू शकतो. बट थोडं तरी स्ट्रगल. आता जर काय करायचं आहे तर मनापासून केलं तर काही होऊ शकतं भाई. तर तसंच उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका, कारण की उद्या आपण पहिल्यांदा कुठचं असं मोठं शूट करायला जाणार आहे लाईफमध्ये. तर मी जाणार आहे, माझ्यासोबत एक माझा मित्र आहे. मी शूट घेतलं आहे 4 व्हीलरचं शूट आहे. माझ्यासाठी तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे भाई. एक असतं स्वतःला वाटतं की शूट भेटला आहे, तर उद्या आपण जाणार आहे 4 व्हीलरचं. सगळ्यांसाठी असेल छोटी गोष्ट, बट माझ्यासाठी आहे मोठी गोष्ट. बिकॉज फर्स्ट टाईम करतो लाईफमध्ये. कसं होईल काय होईल काय आयडिया नाही, पहिल्यांदा शूट करतो आहे. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला मोठा करा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला.